आज सगळ्या मंचरकरांनी या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय किसनरावजी बानखेले यांच्या स्मारकाच्या समोर म्हणजे अण्णांच्या साक्षीनं सगळे मंचरचे प्रमुख सगळेच सर्व पक्षातील पदाधिकारी पुढारी आणि मंचरचे सर्वसामान्य ग्रामस्थ आज या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलनाच्या निमित्तानं एकत्र आले। याचं कारण होतं पंढरपूर या ठिकाणी होत असणाऱ्या मंचरकरांच्या धर्मशाळेच्या इमारतीचं उद्घाटन आणि त्या उद्घाटन समारंभामध्ये स्वर्गीय लोकनेते किसनरावजी बानखेले यांचं नाव जाणीवपूर्वक टाळल्याचं आमच्या निदर्शनास आलं। त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती अण्णांचं नाव नाही, ज्या वृत्तपत्रामध्ये जाहिराती देण्यात आल्या त्या जाहिरातीमध्ये अण्णांचं नाव नाही। एवढंच नाही तर जी कोनशिला बसवली त्या कोनशिलेवरती सुद्धा अण्णांचं नाव नाही। म्हणजे जाणीवपूर्वक या गावचं नेतृत्व की ज्यांच्या नावामुळे मंचरची ओळख आज संपूर्ण देशभर आहे। मंचर म्हणलं की किसनरावजी बानखेले हे विचारलं जातं आणि नेमकं किसनराव बानखेले यांचंच नाव त्या कार्यक्रमामध्ये कुठेही नसल्यामुळं आम्ही सगळे मंचरकर या ठिकाणी आलो आणि मंचरकरांनी या ठिकाणी जो काही त्या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी घडून आणला जाणीवपूर्वक अण्णांचं नाव न छापण्याचा न टाकण्याचा त्याचा थोडक्यात स्वतःला त्रास करून आम्ही निषेध नोंदवलेला आहे। आणि आज सगळ्या मंचरकरांनी एकमुखी या ठिकाणी ठराव केलेला आहे की येत्या आषाढी एकादशी पर्यंत त्या धर्मशाळेच्या इमारतीला लोकनेते स्वर्गीय किसनरावजी बानखेले मंचर ग्रामस्थ धर्मशाळा असं नामकरण करण्यात यावं। आणि जर ते आषाढी एकादशी पर्यंत झालं नाही तर सगळे मंचरकर ते नामकरण करतील, त्या ठिकाणी नाव देतील आणि जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळांचे राजीनामे सुद्धा सगळे मंचरकर घेतील, कारण ती गावची धर्मशाळा आहे, सर्व समाजाचे ग्रामस्थांचे। एवढंच या ठिकाणी त्यांनी लक्षात ठेवावं। अण्णांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। धन्यवाद।